ए आय आपल्याला सध्या तरी ह्युमन सुपरविजन खाली बेस्ट काम करतं. म्हणजे ए आयला स्वतःच्या भावना किंवा स्वतःची बुद्धी नाही आहे. असे जे जॉब्स आहेत की जिथे तुम्हाला फक्त कुठेतरी सिस्टीममधनं वाचायचं आणि आन्सर द्यायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या सिस्टीमवर बसून ड्राफ्ट बनवायचा आहे, ह्या जॉब्सना खूप धोका आहे. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा एक अहवाल आहे की 2030 साधारण 8 कोटी जॉब्स हे प्रभावित होणार आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की जातील, कॅन्सल होतील नाही म्हटलं. किती लोकांना फोन बनवता येतो आपल्याकडे, किती लोकांना गाड्या बनवता येतात नाही, पण बऱ्याचशा लोकांना गाड्या ड्रायव्हिंग करता येतं किंवा अँड्रॉइड फोन वापरता येतो, व्हॉट्सॲप वापरता येतं, फेसबुक वापरता येतं, यूट्यूब पाहता येतं. आपल्याला ए आयचं तेवढंच करायचं. ए आय तुमच्या फोनवर लवकरच येईल. आजही काही हाय एंड हँडसेटवर आलेलं आहे आणि तुम्ही ए आय तुम्हाला बघता बघता वापरू शकाल. म्हणजे त्याच्यामध्ये घाबरायची काही गरज नाही, असं माझं मत. नमस्कार मंडळी, लोकमत.comच्या डोक्याला थॉट या शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत, हा विषय आपलं भविष्य बदलून जाणार आहे किंवा खूप उलथापालथ होणार आहे भविष्यामध्ये असं जे काही म्हटलं जातं, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हे ए आय नेमकं काय आहे, याच्यामुळे काय बदलणार आहे, कसं बदलणार आहे, किती बदलणार आहे आणि या सगळ्या बदलासाठी आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल करायला लागणार आहे, तर या विषयावरती आज आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्याकडे आलेले आहेत चिन्मय गव्हाणकर सर. गेली 25 वर्ष ते IT इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. सध्या ते मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये एक संचालक पदावरती आहेत आणि याच्या आधी त्यांनी गुगल, IBM, TCS यासारख्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI हा त्यांचा आवडीचा, अभ्यासाचा आणि कामाचा असा तिन्हीचा विषय. तर त्यामुळे आपण त्यांच्याशी या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात आधी चिन्मयजी, तुमचं लोकमत.comच्या डोक्याला थॉटमध्ये स्वागत करतो. आणि सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारतो की अगदी बेसिक थॉटपासून सुरुवात करू की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI म्हणजे नेमकं आहे काय आणि ते कसं काम करतं. धन्यवाद अमेय, आज बोलवल्याबद्दल. प्रथमच सांगतो, आजच्या चर्चेची सगळी जी मी मतं मांडणार आहे ती माझी वैयक्तिक मतं आहेत. त्याच्यामध्ये माझ्या एम्प्लॉयरचा काही संबंध नाही आहे. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. सध्या 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि हीच चर्चा घराघरात सध्या चालू आहे. तर आपण ए आयबद्दल जाणून घेऊया की ए आय आहे काय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जाण्याच्या आधी आपण इंटेलिजन्स म्हणजे काय पहिले जाणून घेऊया. आपण ज्याला ह्युमन इंटेलिजन्स म्हणतो, आपण काय करतो किंवा एखादं मूल जेव्हा शिकतं, लहान मूल जेव्हा शिकतं, तेव्हा ते त्याच्या निरीक्षणातून, त्याच्या अनुभवातून आणि ते जे शिकतं बाकीच्यांकडनं, ह्याच्यातनं आपलं एक वर्ल्ड व्ह्यू बनवतं. आणि ते जे शिक्षण आहे ते जर आपण कम्प्युटरला मिमिक करायला शिकलो तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं. आणि ए आय हे काय नवीन फील्ड नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट ए आय हा शब्द 1956 साली कॉइन झाला. म्हणजे अमेरिकेमध्ये डार्टमाउथ म्हणून एक कॉलेज आहे, तिथे एक समर कॉन्फरन्स भरवली होती. त्यावेळच्या कम्प्युटर सायन्स आणि मशीन लर्निंगच्या सगळ्या रिसर्चर्सनी बनवली होती. म्हणजे त्याच्यामध्ये जॉन मॅकार्थी होते, क्लॉड शॅनॉन होते, मार्विन मिन्स्की होते. ही सगळी म्हणजे ए आयमधली दादा माणसं आज मानली जातात. तर त्यांनी खूप चर्चा केली की कम्प्युटर्सकडनं काम कसं करून घ्यायचं, ह्युमन ॲबिलिटीचं. आणि ए आय ही टर्म त्यांनी सर्वानुमते त्या 1956च्या कॉन्फरन्समध्ये कॉइन केली. त्याच्या आधी ए आय नावाचा प्रकार नव्हताच. ऑटोमेशन, ऑटोमाटा किंवा मशीन ट्रेनिंग असे काही काही विचित्र शब्द होते. म्हणजे ॲलन ट्युरिंगने 1950मध्ये चेसचा गेम बनवला होता. पण ए आयला आपल्या आयुष्यात यायला इतकी वर्ष लागली. याचं कारण ए आयला टेस्ट करण्यासाठी लागणारं जे हार्डवेअर असतं किंवा जे नेटवर्क असतं, ज्याला आज आपण इंटरनेट म्हणतो, किंवा जो डेटा असतो तो अवेलेबलच नव्हता. तर ए आय हे नथिंग बट जसं लहान मूल शिकतं तसं कम्प्युटरला देणारं ट्रेनिंग आहे. फरक एवढाच आहे की सध्याचं ए आय आपल्याला जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपण एक नॅरो ए आय त्याला म्हणतो. नॅरो ए आयचा अर्थ काय की ते एका पर्पजसाठी बनवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर मी एखाद्या कम्प्युटरला चेस खेळायला शिकवलं तर तोच कम्प्युटर अल्फागो किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायला नाही शिकणार. तोच प्रोग्राम मला वेगळा प्रोग्राम लिहावा लागेल. पण 5 वर्षाचं एखादं मूल, किंडरगार्टनमधलं आज माणसाचं मूल, मानवी, ते कुठलाही खेळ खेळू शकतं. तर हा फरक आहे ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. आणि म्हणून त्याला आर्टिफिशियल नाव आहे. जोपर्यंत आपण त्या कम्प्युटरला काय करायचं सांगत नाही आणि ते करण्यासाठी जी एक्झाम्पल्स किंवा डेटा लागतात की असं झालं की असं कर बाबा, असं नाही झालं तर असं कर, हे जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत कम्प्युटर स्वतःहून विचार सध्या तरी नाही करू शकत. म्हणजे देअर आर थॉट प्रोसेस की कम्प्युटर त्या लेवलला पोचेल. सायन्स फिक्शन, टर्मिनेटर वगैरे आहे, त्याला AGI म्हणतात, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. पण सध्या आपण त्याच्यापासून थोडेसे दूर आहोत. तो सध्या AI म्हणजे मानवाने दिलेल्या सूचना पाळून त्याच्यातले पॅटर्न शोधून
एक उत्तर देणं एवढंच AI आहे. याच्या पलीकडे AI सध्या नाही आहे. AI पर्व असं जर आपण विचार केला तर नेमकं आपण आत्ता कुठे आहोत? म्हणजे प्रगत देश आणि भारत, तर अशी जर तुलना करायची म्हटली तर त्या देशामध्ये AI कुठल्या लेवलवरती आहे आणि आपण आत्ता कुठे आहोत? खूप चांगला प्रश्न आहे आणि भारताबद्दल बोलायचं झालं तर आपण नेहमीच या अशा टेक्नॉलॉजी वेव्हजमध्ये फ्रिंजेसवर राहिलेलो आहोत. आणि याचं कारण असं आहे की आपण ॲप्लिकेशन लेअरला खूप फोकस करतो. म्हणजे उदाहरणार्थ आज प्रगत देशांमध्ये AIची मॉडेल्स बिल्ड होतात. जसं आपण GPT-4, ChatGPT, OpenAI जे आपण म्हणतो, त्या Googleचं Gemini असेल किंवा मेटाचं लामा असेल, राईट? हे सगळं संशोधन आज अमेरिकेत होतंय. म्हणजे चायनामध्ये सुद्धा अजून होत नाहीये. त्यांना स्वतःचं LLM बनवायचं आहे. भारतामध्ये काय चाललंय सध्या? आपण ती मॉडेल्स यूज करून ॲप्लिकेशन्स बनवतोय. म्हणजे आपण संशोधन मूलभूत इथे करत नाहीये. तर आपण जर AI पर्व असं म्हटलं, तर AI पर्वामध्ये महत्त्वाचं काम आहे ते मॉडेल बनवणं आणि त्या मॉडेलना जास्त रिफाईन करणं आणि त्याच्यामध्ये नवीन-नवीन इनिशिएटिव्हज करणं. हे प्रगत देशात सुरू आहे. आपण त्याचे कन्झ्युमर्स आहोत. त्याच्यामुळे आपल्याकडे अजूनही मूलभूत संशोधन होत नाहीये. आपण काय करतोय? म्हणजे परवा मी वाचत होतो की IIT मुंबई आणि काही लोकांनी एकत्र येऊन हनुमान म्हणून एक नवीन GPT मॉडेल काढलंय. वाचलं असेल तुम्ही, म्हणजे भारतीय भाषांसाठी. चांगलं आहे. पण तुम्ही जर त्याचं डॉक्युमेंटेशन वाचलं तर ते सुद्धा GPT-4 बेस्ड आहे. म्हणजे त्याचा मेन जो फंडामेंटल मॉडेल आहे ते GPT-4 LLMच आहे. त्याच्यावर आम्ही भारतीय भाषांचा डेटा देऊन हिंदी, मराठी, गुजराती, कन्नडा, तमिळ आम्ही त्यांना ट्रेन करू. चांगली सुरुवात आहे, वाईट काहीच नाहीये. पण तुम्ही विचारलं भारत आणि जगामधला हा फरक आहे, अजूनही आपण मूलभूत संशोधन नाही करत. आणि ही आपली जी लिमिटेशन आहे ते जवळजवळ म्हणजे IT क्रांतीपासून, म्हणजे 90च्या दशकापासून तुम्ही जर भारताचा प्रवास पाहिलात तर आपण बाहेरचं तंत्रज्ञान आत्मसात करून एक्झिक्युशनमध्ये खूप माहीर आहोत. पण अजूनही पेटंट घेणं किंवा स्पेसिफिक भारतातनं एखादं LLM बनणं किंवा भारतातनं Google, Microsoft सारखी किंवा मेटासारखी कंपनी उभी राहणं किंवा ॲपलसारखी कंपनी उभी राहणं हे अजून तरी होत नाहीये. म्हणजे आता स्टार्टअप वर्ल्ड आहे, आपल्याकडे पण युनिकॉर्न्स आहेत, पण फंडामेंटली आपण अजूनही फ्रिंजेसवर आहोत. त्याच्यामुळे AI पर्वामध्ये भारत अजूनही स्टार्ट होतोय. प्रगत देश कुठेतरी मिडलला पोहोचलेत आणि हे हाईप सायकल वर जाऊन कधीतरी खाली येईल. म्हणजे जेव्हा AI कमोडिटी बनेल, जसं इंटरनेट 1990च्या दशकामध्ये जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा फार कमी लोकांच्या घरात असायचं इंटरनेट. म्हणजे ते गव्हर्नमेंट कंट्रोल होतं. VSNLकडे जाऊन ती CD विकत घ्यायला लागायची. मला आठवतंय, मी कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा ते काहीतरी असं ग्लॅमरस विचार होता की इंटरनेट घरी असणं, ते डायल अप मोडेम वगैरे. आता इंटरनेट प्रत्येकाच्या अँड्रॉइड फोनवर आहे. तर AI सुद्धा तिथे येईल, पण त्याला अजून माझ्या मते 5-6 वर्ष आहेत जेव्हा ती कमोडिटी होईल. त्या पर्वामध्ये आपण अजून चालू होतोय ॲज अ भारत. प्रगत देश कुठेतरी मिडलला आहेत आणि अजून ते AI पर्व पूर्णपणे प्रत्यक्षात यायला 3-4 वर्ष मिनिमम आहेत असं मला वाटतं. पण असं सरकारच्या वतीने काही प्रयत्न होत आहेत हे जास्तीत जास्त याला गिअरअप करण्यासाठी? तुम्ही भारत AI मिशनबद्दल ऐकलं असेल. मला वाटतं मार्चमध्ये आपण ते अनाऊन्स केलं आपल्या भारत सरकारने. तर भारत सरकारने याच्यासाठी मला वाटतं 10,000 करोडची इन्व्हेस्टमेंट डिक्लेअर केली. आणि ती कशामध्ये आहे? जे मी आधी म्हटलं त्याच्यासाठीच आहे की मूलभूत ट्रेनिंग द्यायला ह्या मॉडेल्सना तुम्हाला खूप इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. म्हणजे मला जर LLM जे लार्ज लँग्वेज मॉडेल आपण म्हणतो, जो GPT-4च्या मागे आहे, तो ट्रेन करायला जो डेटा लागतो, तो डेटा देऊन जर मला ट्रेनिंग करायचं असेल तर मला खूप हाय कॅपॅसिटीचे GPUs लागतात, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स. ते खूप महाग असतात आणि हे फक्त जगातल्या काही मोजक्या कंपन्यांकडे आहेत. म्हणजे सगळे GPU डिझाईन होतात अमेरिकेमध्ये, सिलिकॉन व्हॅलीमध्ये आणि बनतात तैवानमध्ये. सेमीकंडक्टरबद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर भारत सरकार काय करतंय की आपण हे सगळी कॅपॅसिटी जर इन्व्हेस्टमेंट करून भारतात उभी केली आणि भारतातले शास्त्रज्ञ किंवा स्टार्टअप्स ज्यांना फार पैसे देऊन मल्टीनॅशनल कंपन्यांकडनं हे कॅपॅसिटी घेणं शक्य नाही आहे, त्यांना जर सवलतीच्या दरात किंवा काही प्रोग्रामद्वारे अवेलेबल करून दिली तर भारतासाठी त्यांना मूलभूत AIमध्ये संशोधन करता येईल. असं भारत सरकारने भारत AI मिशन आत्ताच जाहीर केलं आहे. त्याच्यानंतर निवडणुका आल्या, आता नवीन सरकार आला, आता बघू काय होतंय. पण थॉट प्रोसेस तरी चांगली आहे की आपण कुठे मागे राहू नये, मूलभूत संशोधनामध्ये आपणही पुढे जावं असं भारत सरकार करतंय. मगाशी आपण प्रगत देशांचा विचार केला. तर प्रगत देशांमध्ये AI आल्यानंतर नेमकी कशा पद्धतीने त्यांच्या कामात किंवा ओव्हरऑल आपण जे म्हणतोय की खूप बदलतं, तर तसं किती बदल झाले त्यांच्या सगळ्या वर्क कल्चरमध्ये? प्रगत देशांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर लोकसंख्या हा त्यांचा प्रश्न कधीच नव्हता. त्याच्यामुळे AIचा फायदा ते ऑटोमेशनसाठी जास्त घेतात. जिथे ह्युमन जॉब्स आहेत, जिथे तुम्हाला माणूस लागतो आणि माणसं कमी आहेत. म्हणजे आज तुम्ही ऐकलं असेल की भारतामध्ये तरुण पिढी खूप आहे, डेमोग्राफी डिव्हिडंड आपण म्हणतो.
पण बरेचसे प्रगत देश आज 60-70कडे झुकलेले आहेत. त्यांच्याकडे वर्कफोर्सच नाही आहे. तर त्यांनी अशा प्रोसेसमध्ये ऑटोमेशन केलं, म्हणजे ते सिटीजन सर्व्हिसेस गव्हर्नमेंटमधल्या असतील किंवा न्यायालयामधल्या न्यायदान प्रक्रियामधलं जे डॉक्युमेंटेशन असतं ते असेल, किंवा कॉल सेंटर्स असतील वेगवेगळ्या प्रकारची. म्हणजे 1990-2005च्या सुमारास जी कॉल सेंटर भारत फिलिपिन्समध्ये गेली, कारण तिथे माणूस फोनला उत्तर द्यायचा, आता ते सगळं एआयने होतं. म्हणजे मोस्ट ऑफ द कस्टमर सर्व्हिस अँड सपोर्ट इन रिटेल असेल किंवा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये B2C कंपनीज असतील किंवा एअरलाईन्स असतील, इथे सगळीकडे हल्ली तुम्हाला बॉट्स आन्सर देतात. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस प्रगत देशामध्ये ऑलरेडी ऑटोमेट झालेल्या आहेत आणि ते जनरेटिव्ह एआयच्या आधीच झालेले आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल एआयने झालेले आहेत. म्हणजे ज्याला आपण स्पीच टू टेक्स्ट म्हणतो किंवा ट्रान्सलेशन म्हणतो किंवा कॉग्निटिव्ह सर्व्हिस ज्याला म्हणतो किंवा विजन APIs म्हणतो. इव्हन लॉ एन्फोर्समेंटमध्ये सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे मला एका माझ्या कलिगने सांगितलं होतं, ही 2017-18ची गोष्ट आहे, की सिंगापूरमध्ये असं म्हणतात, मला माहिती नाही, सिंगापूरमध्ये प्रत्येक माणसाचा किमान 7 वेळा फोटो निघतो, इतके CCTV कॅमेरे आहेत. एका मिनिटात 7 फोटो निघतात तुमचे कुठल्या वेगळ्या अँगलने. म्हणून ते पोलीस स्टेट म्हणतात, म्हणजे असं म्हणतात की तिथे काही गुन्हे घडत नाहीत कारण खूप CCTV आहेत. लंडनमध्ये खूप CCTV आहेत, राईट. तर ते कसं व्हायचं, ते CCTV वापरले जायचे नंतर काही गुन्हा झाला तर फाइंड आउट करायला. आता CCTV प्रिएम्प्टिव्ह आहेत. म्हणजे एखाद्याने पिस्तूल काढलं पटकन किंवा एखाद्याने काय अटॅक केलं कोणावर किंवा काय असं गुन्हा घडतोय, तर आजकालच्या प्रगत देशातल्या AI सिस्टीम्स एवढ्या प्रगत झाल्या आहेत की त्याचा अलर्ट इमिजिएट पोलिसांना जाऊन 2 मिनिटं पोलिसांची गाडी येते, तो गुन्हा होण्यापासून ते थांबवत आहेत. तर असे सुद्धा त्यांनी AI मध्ये काय काय केलेले आहेत की तुम्हाला गुन्हा होऊच नाही म्हणून. तर जिथे जिथे तुम्हाला ह्युमन, यू कॉन्ट ऑगमेंट ह्युमन्स, म्हणजे माझ्या पोलीस खात्यामध्ये सुद्धा एखाद्या शहरामध्ये 10,000 पोलीस आहेत, मला उद्या 20,000 नाही करता येणार, पण त्या 10,000 पोलिसांना मी जर AIचं असं काही दिलं तर ते गुन्हे तेवढे कमी होतील. तर तसं झालेलं आहे. किंवा फार्मास्युटिकल्समध्ये, ज्याला ड्रग डिस्कवरी आपण म्हणतो, तिथे याचा खूप उपयोग चालू आहे. इनफॅक्ट कोविडमध्ये जशी आपली 1 वर्षात लस आली, पूर्वी लस यायला मार्केटमध्ये 10 ते 15 वर्ष लागायची, तर mRNA वॅक्सिन्स लवकर आली. तर याच्या पाठी सगळे जे अल्गोरिदम रन होतात की परम्युटेशन, कॉम्बिनेशन, त्याचा काय फरक होईल किंवा नवीन मॉलिक्यूल शोधणं लसीसाठी किंवा औषधांसाठी, हे पण AIने प्रगत देशामध्ये ऑलरेडी चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे तो जो गो टू मार्केटचा टाईम असतो ना, तो खूप कमी झाला आहे सध्या. भारतामध्ये वेळ लागेल सगळं यायला, पण आपल्याकडे टेक्नॉलॉजी त्याच्यानं फास्ट येते, तर येऊ शकेल. म्हणजे पण आता हा जो मगाशी आपण लोकसंख्येचा विचार केला किंवा आपला तरुणांचा देश आहे आता, तर एक चर्चा अशी पण होते की AI येणार आणि नोकऱ्या जाणार किंवा नोकऱ्या खाणार AI, ते असं मानगुटीवरचं भूत असा प्रकार झालाय. तर हे म्हणजे कितपत त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि अशा परिस्थिती खरंच जर आली तर त्याच्याशी टॅकल कसं करता येऊ शकतं? हा तर खूप चांगला प्रश्न आहे आणि प्रत्येक व्यासपीठावर विचारला जातो. मी जसं म्हणालो की AI आपल्याला सध्या तरी ह्युमन सुपरविजन खाली बेस्ट काम करतं. म्हणजे AIला स्वतःच्या भावना किंवा स्वतःची बुद्धी नाही आहे, हे पहिले आपण समजून घेऊया. म्हणजे ज्याला आपण ह्युमन इन द इक्वेशन म्हणतो, तो राहणारच आहे. जोपर्यंत तो म्हणजे सिंग्युलॅरिटी येईल की मशीन स्वतः विचार करायला लागतील आणि जे हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये दाखवतात, सिनेमामध्ये, राईट, ते झाल्यावर माहिती नाही आपल्याला काय होईल, ते होईल की नाही हेही माहिती नाही. पण जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत ह्युमन इन द इक्वेशन किंवा ह्युमन इन द मिडल राहणारच आहे. तर AIने जॉब्स कुठले प्रभावित होतील की जिथे रिपिटेटिव्हनेस आहे किंवा जिथे ॲक्च्युअल सिंथेसिस नाही, म्हणजे विश्लेषण नाही आहे, फक्त तुम्हाला टेक्स्ट वाचून त्याचं काहीतरी समरी बनवायची आहे किंवा तुम्हाला कॉल सेंटरमधले कॉल्स रेकॉर्ड करून त्याच्यात सेंटिमेंट काय होती किंवा उत्तरं काय द्यायची आहेत ईमेल्सना, असे जे रिपिटेटिव्ह टास्क आहेत की ज्याला आन्सर्स फार लिमिटेड असतात. म्हणजे आता समजा मी तुम्हाला विचारलं बँकेला फोन करून की माझ्या क्रेडिट कार्डवर किती सध्या बॅलन्स आहे पे करायचा, तर त्याचा आन्सर एकच असणार आहे, किती रुपये आहेत ते. त्यासाठी तुम्हाला एका माणसाने सिस्टीममध्ये जाऊन यांच्या क्रेडिट कार्डचं बिल किती उरले सांगायची गरज नाही आहे. मग असे जे जॉब्स आहेत की जिथे तुम्हाला फक्त कुठेतरी सिस्टीममधनं वाचायचं आहे आणि आन्सर द्यायचं आहे किंवा तुम्हाला एखाद्या सिस्टीमवर बसून ड्राफ्ट बनवायचा आहे, ह्या जॉब्सना खूप धोका आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, अजून असे नवीन जॉब्स निर्माण होत आहेत की जे आपण ऐकले पण नव्हते. इनफॅक्ट मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचा एक अहवाल आहे की 2030 पर्यंत साधारण 8 कोटी जॉब्स हे प्रभावित होणार आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की जातील, कॅन्सल होतील, नाही म्हटलं, दे विल बी डिस्प्लेस्ड ऑर अफेक्टेड. आणि त्याच्यापैकी साधारण 4.25 कोटी लोकांना, म्हणजे अर्ध्या लोकांना रिस्किलिंग करावं लागेल आणि त्यांच्या जॉबचं फंक्शनच बदलेल. आणि याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. आज तुम्ही 10 मिनिटामध्ये ग्रोसरी घरी येणारा माणूस हा खूप कॉमन झाला आहे. 10 वर्षापूर्वी असं काही असतं हेच आपल्याला माहिती नव्हतं. किंवा जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, इंटरनेट बाल्यावस्थेत होतं, तेव्हा सायबर कॅफे होते.
तर गल्लोगल्ली PCO आणि STDच्या बूथमध्ये सायबर कॅफे निघाले, ते आपल्याला माहिती पण नव्हतं. किंवा ई-कॉमर्स, दिवाळीला एकदा कपडे घ्यायचे बाजारपेठेत जाऊन हे आपल्याला माहिती होतं, पण कधी Amazonवर किंवा फ्लिपकार्टवर मी जाऊन आज जीन्स घेतो, उद्या ब्लेझर घेतो, हे आपल्याला माहिती नव्हतं. मग आपण हे जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामागे किती जॉब जनरेट झाल्याचा विचार नाही करत. सो अगेन मॅकेन्झीचाच अहवाल आहे की इंटरनेटमुळे जो एक जॉब प्रभावित झाला त्याच्या अगेन्स्ट जवळजवळ 2.6 म्हणजे 2.5 जॉब नवीन निर्माण झाले जे आपल्याला माहिती नव्हते आधी त्या इकॉनॉमीमध्ये. तर AIचं असंच आहे. सध्या AIबद्दल भीती आपल्याला काय आहे की आपले जे ट्रॅडिशनल जॉब्स आहेत ते जातील असं आपल्याला वाटतं. आणि आपण आता उदाहरण पाहिली की म्हणजे भारताची अख्खी तरुण पिढी 2000च्या दशकामध्ये कॉल सेंटरवर पोहोचली गेली. म्हणजे IT आणि कॉल सेंटर हे आपले जास्तीत जास्त जॉब जनरेटिव्ह सेक्टर होते. म्हणजे इंजिनियर व्हायचं आणि TCS इन्फोसिसमध्ये लागायचं कामाला, किंवा 11वी-12वी करून कॉल सेंटरमध्ये जायचं, 15-20 हजाराचा पगार तुम्हाला मिळणार. हे जे जॉब्स आहेत एंट्री लेवल कोडिंग किंवा एंट्री लेवल कॉल सेंटरचे जॉब्स हे प्रभावित होणार आहेत. परंतु प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कोणी ऐकलं नव्हतं, एथिकल AI कोणी ऐकलं नाही अजून, हा फार कमी लोक, रिस्पॉन्सिबल AI, गव्हर्नन्स कंट्रोल किंवा GPU डिझायनिंग, हे जे नवीन जॉब्स येणार आहेत ना, ह्या नवीन जॉब्समध्ये आपल्याला सध्या ज्ञान नसल्यामुळे भीती वाटते, पण आपण ते शिकू शकतो आणि ते शिकणं काही फारसं कठीण नाही आहे. त्याच्यामुळे जॉब्स जाणार म्हणजे प्रभावित होणार. मी जाणार म्हणजे ते नष्ट होतील असं म्हणणार नाही. त्याचं प्रकार वाढणार. म्हणजे एखादा आता वकील आहे समजा, तर एखादा वकील आज दिवसभरामधनं साधारण एक 2 ते 3 केसची ब्रीफ वाचत असेल, कारण त्या सगळे डॉक्युमेंट्स वाचायला लागतात, त्याचा आन्सर बनवायला लागतं. उद्या AI आल्यावर तोच वकील दिवसातनं 10 केसवर काम करू शकेल, त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. त्याच्यामुळे जॉब्स बदलतील. कदाचित त्या वकिलाला आज जे 2 असिस्टंट लागतात की तू वाचून माझ्यासाठी रफ खरडा बनव, मग मोठे वकील येऊन त्याच्यावर बघणार, कदाचित तो लेअर प्रभावित होईल. पण मग अजून तुमचे जॉब्स पण वाढतील. म्हणजे त्या लेअरला सुद्धा अपस्किल करावं लागेल की माझं काम फक्त मोठ्या वकिलांसाठी ड्राफ्ट बनवणं आणि ॲफिडेविट बनवणं नाही आहे. मी पण काहीतरी रिसर्च करून लिगलमध्ये नवीन काहीतरी करीन, हे ते करू शकतात त्या टेक्नॉलॉजीने. तर असे जॉब्सवर परिणाम आहे, पण आपण त्याला तयार राहायला हवं. मगाशी आपण बोलत होतो तेव्हा एक उदाहरण पण दिलं तुम्ही की आता हे कॉल सेंटरचे जॉब्स कमी होत आहेत, तर त्यांचा वापर अन्य कुठल्या कामासाठी करून घेण्याच्या दृष्टीने पण काही कंपन्या काम करत आहेत. हो, तर त्या संदर्भात काही सांगू शकाल? खूप चांगला प्रश्न आहे आणि मी नाव नाही घेऊ शकत, पण मी एका कस्टमरवर काम करत होतो. एक विमान कंपनी, एअरलाईन आहे, आणि त्यांच्याकडे जे कॉल सेंटर होतं ते कॉल सेंटरमध्ये बरीच माणसं काम करायची. आणि तुम्ही एअरलाईनला फोन कधी करता, माझं फ्लाईटचं डिले का झालं आहे, किंवा माझ्या बॅगेज कुठे पोहोचलं आहे, किंवा मला माझं सीट बुक करायची आहे, किंवा मला हे मील बुक करायचं आहे, अशा तुमच्या क्वेरी असतात, की रिशेड्यूल करा माझं फ्लाईट वगैरे वगैरे. आणि तिथे बसलेला माणूस तरी काय करतो, त्याच्यासमोर एक कम्प्युटर सिस्टीम असते, तो तुमचा PNR टाकतो आणि तुम्हाला तेच आन्सर देतो, जे तुम्ही सुद्धा वेबसाईटला जाऊन बघू शकता की माझी फ्लाईटचा स्टेटस काय आहे. तर ह्या एअरलाईनने काय केलं की त्यांनी असं म्हटलं की मला ह्यासाठी माणसं कशाला हवीत, या साध्या ज्याला आपण FAQ म्हणतो, फॅक्स, माणसं कशाला हवीत, कॅन वी रिपर्पज दॅट फॉर समथिंग एल्स विच इज अ रेव्हेन्यू जनरेटिंग. म्हणजे नुसती फोनवर आन्सर देण्यापेक्षा मी त्या माणसांना चेक इन डेस्कला किंवा तिकीटं विकायला एअरलाईनची काय कामाला लावू शकेल. काही क्रूमध्ये जायचं असेल, केबिन क्रू व्हायचं असेल, का नाही करू शकत मी. तर त्यांनी हा प्रयोग केला आणि त्यांनी एक GPTवर बॉट बनवला वेबसाईटला आणि त्यांनी रिलीज केला. आणि त्यांनी डिक्लेअर केलं हे की जवळजवळ 75% इनकमिंग कॉल्स त्यांचे कमी झाले, जे फक्त अशा छोट्या छोट्या प्रश्नांचे होते की मला 23 किलो बॅग अलाउन्स आहे का 25 किलो बॅग अलाउन्स आहे, माझं चेन्नईचं फ्लाईट डिले झालं आहे, मला दुसरं फ्लाईट बुक करून द्या, किंवा माझ्या मुलाच्या बाजूला मला सीट मिळत नाही. हे जे टिपिकल जे कॉल असतात ना, 75% कमी झाले. आणि त्यांनी ती जी माणसं होती जे कॉल घेणारी, त्यांना रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीला लावलं. सो ही एक पॉझिटिव्ह साईड आपण पाहिली पाहिजे. एक्झॅक्टली. हा प्रश्न विचारण्याचा पण तोच उद्देश होता की याच्यातून म्हणजे हे तुम्हाला वेगळं काहीतरी करण्याची संधी या निमित्ताने मिळू शकते. रिपर्पजिंग आपण ज्याला म्हणतो ते करू शकता तुम्ही. बरोबर. असं जर थोडंसं याच दृष्टीने पुढे जायचं तर साधारण कुठली क्षेत्र प्रभावित होतील आणि कुठल्या क्षेत्रांना म्हणजे फायदा तोटा जर विचार केला, कुठल्या क्षेत्रांना AI मुळे जास्त फायदा होईल आणि कुठे फटका बसेल? ज्या क्षेत्रांमध्ये मॅनपॉवर येणं हे खूप कठीण आहे, फॉर एक्झाम्पल मेडिकल, आज तुम्हाला पाहिजे तेवढे डॉक्टर्स ट्रेन करून मिळत नाही आहेत, तर मेडिकलमध्ये तर खूपच फायदा आहे. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आज भारतामध्ये साधारण 52,000 लोकांमागे एक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. 52,000 लोकांमध्ये एक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. त्याच्यातसुद्धा रेटिना स्पेशालिस्ट किती असतील, मग ते तर त्याच्यातलं अजून स्पेशलायझेशन आहे. बरोबर. डायबिटिक रेटिनोपॅथी नावाचा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल की ज्यांना डायबिटीज असतो त्यांचा रेटिना वीक होतो.
आणि हे ग्रॅज्युअली होतं. साधारण तुम्हाला 9 ते 10 वर्ष तुमचे विजन हळूहळू जाते. आणि हे जर तुमचं आधी डायग्नोज झालं तर तुम्ही त्याचं डिटेरिओरेशन थांबवू शकता. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये एकतर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच कमी आहे, रेटिना स्पेशलिस्ट अजून कमी आहे आणि अवेअरनेस नाही आहे. त्याच्यामुळे बरेचसे पेशंट ज्यांना डायबिटीस होतो, म्हणजे भारतामध्ये जवळजवळ वर्षाला, मी जर स्टॅटिस्टिक्स बरोबर असेल माझं, तर साधारण एक 70 लाख लोकांना डायबिटीस होतो वर्षाला. त्याच्यापैकी किती लोकांना हा धोका असेल आणि त्या धोक्यामधनं ते किती डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकत असतील. पण एका कंपनीने हा प्रयोग केला, आपल्या भारतातच केला. अरविंद नेत्रालय म्हणून साऊथमध्ये खूप मोठं हे आहे. त्यांच्याबरोबर एका कंपनीने हा प्रयोग केला, AI कंपनीने, की त्यांनी म्हटलं की काम करूया, आपण पार्टनरशिप करूया, तुमच्याकडे असलेले सगळे आय स्कॅन्स आमच्या AI मॉडेलला ट्रेन करायला द्या आणि त्याच्यापैकी किती लोकांना नंतर ग्लुकोमा झाला त्याचा डेटा द्या. आणि त्यांनी मॉडेलला असं ट्रेन केलं की तुमच्या रेटिनाचा फोटो असा आला तर साधारण 3-4 वर्षांनी तुम्हाला ग्लुकोमा होऊ शकेल, असं त्यांनी ते ट्रेनिंग केलं मॉडेलला. आणि ते मॉडेल रिलीज पण केलं. आणि इमॅजिन द पॉवर. म्हणजे जिथे डॉक्टर नसेल तेथे असं पुस्तक होतं डेव्हिड वर्नरचं, मला त्याचं खूप आठवण आली की मला आज खरोखर एका MD स्पेशालिस्ट, रेटिना स्पेशालिस्टकडे जाऊनच करायची गरज नाही आहे. म्हणजे हे मॉडेल जर माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरला जरी दिलं, जिथे मला फक्त त्या फंडोस्कोपीने फोटो काढायचा आहे, तो फोटो एका मॉडेलला AI मध्ये द्यायचा आणि सांगायचं, बाबा रे याला किती रिस्क आहे, रिस्क असली तर मग पुढचं कन्सल्टेशन. तर अशी जी क्षेत्र आहेत की जिथे तुम्हाला मॅनपॉवर मिळणं कठीण आहे. म्हणजे डॉक्टरांची संख्या सडनली तुम्ही 52,000ला एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, हे स्टॅटिस्टिक्स तुम्ही सडनली 50 नाही करू शकत. त्याला खूप ट्रेनिंग लागतं. डॉक्टर होणं ही 10 वर्षाची प्रक्रिया आहे. ती एक क्षेत्र आहे. दुसरं क्षेत्र असं आहे की जिथे आपल्याला जिनॉमिक्स आपण म्हणतो, बायोटेक्नॉलॉजी, की ज्याच्यामध्ये आपल्याला जीन एडिटिंगचं सध्या खूप चाललंय की आपण त्याच्यामध्ये बरेच प्रवाद आहेत की जीन एडिटेड क्रॉप्स खायची नाही खायची, मी त्याच्यात जात नाही. पण जनरली असं म्हणतात की माणसाला अन्नधान्य आता पूर्ण कठीण आहे, द वे आपली पॉप्युलेशन. मग GM क्रॉप्सच कदाचित त्याला एक हे आहे की तुम्हाला लोकसंख्येला पर्याय आहे. किंवा जसं मी लसीचं उदाहरण दिलं, mRNA वॅक्सिन आपण जे आता बघितलं कोविडमध्ये, किंवा औषधं आहेत, कॅन्सरशी लढा देणारे औषधं आहेत, किंवा रेडिओलॉजी आहे की जिथे सुद्धा स्कॅनिंग वर्सेस त्या क्षेत्रामध्ये याचा खूप फायदा होणार आहे. आणि तिथे जॉब जाणार नाही आहेत, तिथे उलट एफिशियन्सी वाढणार आहे. अजून एक क्षेत्र आहे जे डिफेन्स, आणि हा थोडासा म्हणजे सुरक्षेचा मुद्दा आणि सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. म्हणजे प्रगत देशामध्ये आत्ताच बऱ्याचशा कंपन्यांमध्ये निदर्शनं चालली आहेत की तुम्ही वॉरफेअरसाठी AIचा वापर करू नका. आणि बरोबर पण आहे ते, कारण AIला भावना नसतात. त्या AIला कळणार नाही की समोरचं लहान मुलं आहे का काय आहे. त्याला सांगितलं मार म्हणजे तो मारणार. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला आपण, तर AI जीव वाचवू पण शकेल. कसं? सध्या तुम्ही युद्ध सराव ऐकले असतील. राजस्थानच्या वाळवंटात युद्ध सराव होतात, कुठे नौदलाचे कवायती होतात वगैरे वगैरे. अर्थात त्या सेफली होतात, तिथे काय प्राणहानी वगैरे होत नाही. पण समजा तुम्हाला तुमच्या जवानांना ट्रेन करायचं की -55 डिग्रीला सियाचनला कसं काम करायचं, किंवा एखादं केमिकल वेपन तिकडे फुटलेलं आहे आणि त्या फ्युम्समधून कसं काम करायचं. तर सध्या एकच पर्याय आहे की तुम्ही ते सगळे गॅस मास्क घालून खरोखर जाऊन बघा. AIचा वापर सिम्युलेशन करून तुम्ही असे वॉर गेम्स हल्ली खेळू शकता, जिथे जीवितहानी, वित्तहानी काही न करता सेफली, जसं फ्लाईट सिम्युलेटर असतो, तुम्ही AIने ते वॉर गेम्स सुद्धा सिम्युलेट करू शकता की काय होऊ शकतं खूप सेफमध्ये. तो एक क्षेत्र आहे डिफेन्स. हे खूप प्रभावित होईल पॉझिटिव्हली. निगेटिव्हली ॲज अ सेड, जिथे जिथे तुमचं ह्युमन लेबर वर्क आहे ती निगेटिव्हली होणार. म्हणजे बँकिंग म्हणा, जिथे फक्त डॉक्युमेंटेशन आहे, म्हणजे आपण म्हणतो डॉक्युमेंट प्रोसेसिंग युनिट्स, ज्याला आपण KPO म्हणतो, किंवा नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, जिथे फक्त माणसं वाचतात, इनपुट एंट्री करतात आणि मग त्याचं काहीतरी प्रोसेस करतात. त्याच्यामध्ये खूप, कारण आता सध्या तुम्ही साधा फोटो जरी काढलात एखाद्या A4 साईज पेजचा, एखाद्या फॉर्मचा, तर त्याचा OCR होऊन त्याचं बनतं, अँड्रॉइडमध्ये लगेच बनतं. त्यासाठी तुम्हाला एक तो डॉक्युमेंट पिकअप बॉय, तो तुमचे डॉक्युमेंट घरानं घेऊन येणार, मग तो इन्व्हर्ट करणार, मग ते जॉब्स प्रभावित होऊ शकतात. किंवा लिगलमध्ये जसं म्हणालो की जिथे फक्त ड्राफ्टिंग आणि समरायझेशन आहे, विदाऊट पुटिंग युअर नॉलेज अँड एफर्ट, की फक्त माझ्यासमोर जे ते मला समराईज करायचं आहे, हे जे ते AI सहज करतं आज. मग ते एंट्री लेवल ड्राफ्टिंगचे जॉब्स आहेत ते प्रभावित होऊ शकतील. त्याला कदाचित आपल्याला पर्याय शोधायला लागेल की त्या माणसांनी कसं स्वतःला अपस्किल करायचं. किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा असं मी पाहिलं असेल किंवा मीडियामध्ये, जनरेटिंग आयडियाज, जनरेटिंग मार्केटिंग कॅम्पेन्स, जनरेटिंग इव्हन व्हिडिओज. आता तुम्ही सोरासारखं मॉडेल पाहिलं असेल, जे अजून सर्वांना अवेलेबल नाही आहे, पण तुम्ही जर त्यांचे व्हिडिओ पाहिले असतील सोराचे, तर अक्षरशः ह्युमन कॅपेबिलिटीचे व्हिडिओ
त्या एआयने बनतात विदाऊट एनी रेकॉर्डिंग किंवा काही. तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आज बऱ्याचशा वर्तमानपत्रात तुम्ही पाहिलं असेल की चित्र जनरेटिव्ह एआय असं येतं. म्हणजे हे चालू झालं आहे आपल्याकडे सुद्धा. तर क्रिएटिव्ह जॉब्स जे आहेत त्याच्यामध्ये अनलेस यू आर रिअली क्रिएटिव्ह, बट इफ यू आर जस्ट युझिंग अ कॅनवा और अ फोटोशॉप आणि क्रिएटिंग सम कंटेंट, ते जॉब्स एआय कदाचित तुमच्या जास्त चांगलं आणि फास्ट करू शकेल. तर ह्या 3-4 क्षेत्रांमध्ये धोका आहे. पण अगेन असं नाही की सगळंच संपलेलं आहे. त्याच्यामधल्या लोकांनी आत्ताच एआयशी मैत्री केली आणि जर अपस्किलिंग केलं तर भविष्य उज्ज्वल आहे. अपग्रेड व्हायला पाहिजे, अपडेट राहायला पाहिजे असं सातत्याने बोललं जातं. पण एक सर्टन वय आहे, म्हणजे लहान मुलं हे सगळं फटाफट ग्रास्पिंग त्यांचं खूप फटाफट होत आहे. पण एक 40 किंवा त्याच्यानंतरच्या वर्गाला थोडीशी एक धाकधूक आहे मनामध्ये की मला हे जमेल का. तर ते जमणं कितपत सोपं आहे, कठीण आहे? खूप चांगला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला परत फोनचं उदाहरण देईन. किती लोकांना फोन बनवता येतो आपल्याकडे? बरोबर. किती लोकांना गाड्या बनवता येतात? नाही. पण बऱ्याचशा लोकांना गाड्या ड्रायव्हिंग करता येतं किंवा अँड्रॉइड फोन वापरता येतो, व्हॉट्सॲप वापरता येतं, फेसबुक वापरता येतं, यूट्यूब पाहता येतं. आपल्याला एआयचं तेवढंच करायचं आहे. खरं म्हणजे हे कोणतरी सांगणं आवश्यक आहे की तुम्हाला एआय म्हणजे प्रत्येकाला मशीन लर्निंग, कोडिंग, पायथनमध्ये स्क्रिप्टिंग नाही करायचं आहे. एआय वापरणं म्हणजे एआयचा तुमच्या कामासाठी यूज करून घेणं. हे जर तुम्हाला जमलं आणि तेवढंच तुम्ही शिकलात, म्हणजे बेसिक प्रॉम्प्ट्स, तर तेवढं शिकलात किंवा तुम्हाला कुठल्या टूलने तुमचं काम वाचेल तेवढं शिकलात तरी खूप आहे. आणि म्हणून 40च्या वरची माणसं असू देत किंवा 60च्या वरची असू देत किंवा आपले आजी आजोबा असू देत, जर तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल आज तर तुम्हाला एआय आरामात वापरता येईल. पण हे महत्त्वाचं आहे, वापरता येईल. सध्या काय झालंय ना, एआयला एक ग्लॅमर आलंय आणि असं काहीतरी फार तांत्रिक असं एक इंडस्ट्रीने त्याचं बनवून ठेवलंय आणि त्याच्यामुळे लोकांना वाटतं हे काहीतरी बाबा मला जमणार नाही, म्हणजे लहान असतो, तरुण असतो, केलं असतं, आता खूप उशीर झाला. असं काही नाही. एआय तुमच्या फोनवर लवकरच येईल. आजही काही हाय एंड हँडसेटवर आलेलं आहे आणि तुम्ही एआय तुम्हाला बघता बघता वापरू शकाल. म्हणजे त्याच्यामध्ये घाबरायची काही गरज नाही, असं माझं मत. म्हणजे त्याला एक सूचना द्यायच्यात आपल्याला. ॲब्सोल्युटली. मला या संदर्भातली माहिती दे किंवा माझं हे समराईज करून दे. ॲब्सोल्युटली. व्यतिरिक्त काही करायचं नाही तुम्हाला. जर करिअरचा विचार करायचा समजा, तर एआय मध्ये कशा दृष्टीने करिअर आपण करता येऊ शकतं आपल्याला, आणि त्याच्यासाठी भारतामध्ये काही कोर्सेस सुरू झालेत की कुठल्या स्टेजला आहे परत? एआयमध्ये परत करिअरची मी 2 बाजूला फोड करीन. एक म्हणजे एआय ॲज अ टेक्नॉलॉजी, की मला एआय टेक्नॉलॉजी बिल्ड करायची आहे, तर तो एक इंजिनिअरिंग स्ट्रीम झाली किंवा टेक्निकल स्ट्रीम झाली. आणि दुसरी स्ट्रीम आहे की मला एआयचा माझ्या स्वतःच्या डोमेनमध्ये वापर करून घ्यायचा आहे, ती एक दुसरी स्ट्रीम झाली. सध्या कसं होतं आहे की मला एआयमध्ये करिअर करायचं म्हणजे आपण फक्त इंजिनिअरिंगचा विचार बाय डिफॉल्ट करतो. म्हणजे सगळ्यांनाच आज कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, सगळ्यांनाच IITत जायचं आहे, सगळ्यांना एमटेक करायचं आणि MS करायचं, आणि सगळ्यांनाच गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकमध्ये काम करायचं, विच इज ओके. आय रिस्पेक्ट एव्हरीबडीज दिस थिंग. पण हे सगळं न करता सुद्धा तुम्हाला क्रिएटिव्ह आर्ट्स करायचं आहे, लिबरल आर्ट्स करायचं आहे, तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे, तुम्हाला लॉयर व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्ही तरीसुद्धा एआय शिकू शकता. तर माझ्या मते मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना हाच एक सल्ला देईन की एआयमध्ये करिअर म्हणजे एआय बिल्डिंगचं करिअर नाही. कोडिंग किंवा मॉडेल बनवणं हे करिअर करायचं तर करू शकता आहेत, पण तोच एक तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्ही मला काय करायचं आहे हे त्या विद्यार्थ्याचा कल बघून किंवा त्या विद्यार्थ्याचं आवड आवाका बघून काही ठरवा. फक्त त्याला एआयचा तडका द्या, फोडणी द्या फक्त. आणि त्याच्यासाठी कोर्सेस खूप आहेत. म्हणजे एक तर मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सवेअर तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीपासनं ते आपलं स्वयंचा प्लॅटफॉर्म आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, मिनिस्टर ऑफ एज्युकेशनचा, जिथे तुम्हाला IITच्या प्रोफेसर्सचे कोर्सेस 100% फ्री करता येतात. क्लासरूम कोर्सेस असतात, म्हणजे तुम्ही 2-3 महिन्याचे कोर्सेस ऑनलाईन लेक्चर करून, लाईव्ह लेक्चर करून परीक्षा द्या, सर्टिफिकेट घ्या IITचं ऑनलाईन कम्प्लिटली फ्री, JEE काही न देता. किंवा सेल्फ बेस्ड लर्निंग पण असतं, जसं कोर्सेरावर असतं तसं. तर आज शिकायला तुमच्याकडे ₹0 देऊन भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त थोड्याशा नचची गरज आहे की काय शिकायचं. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, हे मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सवर मी सांगितलं त्याच्यामधले सर्वात फेमस कोर्स आहे जगभरामध्ये आहे CS50. हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, कम्प्युटर सायन्स 50. आणि 50 का नाव आहे, कारण जनरली अमेरिकेत असं म्हणतात की बेसिकला 101 म्हणतात, हा कोर्स 101 म्हणजे अगदी बेसिक लहान मुलाचा. 50 इज लेसर दॅन दॅट. सो CS50 म्हणजे कसं की साधारण 50 तासामध्ये बेसिकमध्ये तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग काय आहे, कम्प्युटर सायन्स हे कळू शकेल. हा त्यांनी कोर्स साधारण 4-5 वर्षापूर्वी रिलीज केला. आत्तापर्यंत लाखो करोडो लोकांनी तो फुकटमध्ये केला आहे. सर्व करू शकतात. इट्स लाईक अ यूट्यूब व्हिडिओ, तो प्रोफेसर शिकवतोय, तुम्ही नोट्स काढा, शिका, काही पैसे नाहीत.
तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट म्हणजे हार्वर्डचं तर थोडीशी फी भरून तुम्ही परीक्षा द्या, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. त्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीने CS50 फॉर लॉयर्स नावाचा कोर्स आता रिलीज केला आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स फॉर लॉयर्स, असा कम्प्युटर सायन्स फॉर डॉक्टर्स, कम्प्युटर सायन्स फॉर मीडिया, असे आता कोर्सेस यायला लागलेत. तर करिअरच्या दृष्टीने विचार करताना तुम्ही तुमचं करिअर जे मेन आहे ते कराच, पण पॅरलली तुम्ही हे कोर्सेस सुद्धा करा जे तुम्हाला स्वतःच्या घरात बसून अँड्रॉइड फोनवर किंवा लॅपटॉपवर एकही पैसा न देता तुमच्या सोयीने तुमच्या याने करता येतील. तरच तुमचं करिअर एक त्याची गाडी नीट धक्क्याला लागेल. पूर्वीचे दिवस आता गेले की मी एक डिग्री घेतो, नोकरीला लागतो आणि आराम करतो, हे दिवस संपले. अनलेस यू रिस्किल युअर सेल्फ अँड अपस्किल युअर सेल्फ यू कॅनॉट सर्व्हाइव्ह. कारण जग फार फास्ट बदलतंय. त्याच्यामुळे करिअरच्या दृष्टीने तुम्हाला हे कोर्सेस, आणि जर फॉर्मल एज्युकेशनचा विचार करायचा झाला तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हल्ली तुम्हाला BSc इन डेटा सायन्स किंवा डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे कोर्सेस आहेत. म्हणजे अगदी महाराष्ट्र बोर्ड MSBT जे आहे त्यांनी डिप्लोमाच्या लेवलपासून आता AI आणि क्लाउड आणि बिग डेटाचे डिप्लोमा काढलेत, जे ऑफिशियल गव्हर्नमेंटचे MSBT डिप्लोमा आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे. असे कोर्सेसही तुम्ही करू शकता. म्हणजे पूर्वी मला आठवतंय मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा आमच्यावेळेला डिप्लोमा म्हणजे सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि कम्प्युटर अगदी नवीन आलं होतं. या 4 आणि इलेक्ट्रॉनिक्स या 5च्या बाहेर डिप्लोमाच नाही. आज असे नवीन नवीन ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस म्हणतो ते तुम्हाला अवेलेबल आहेत. तर ते करावेत, नक्कीच करावेत असं मी लोकांना सांगेन. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर क्लाउड, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचे तुम्हाला कोर्सेस आज सरकारमध्ये पण अवेलेबल आहेत, जसं फुल टाईम कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहेत, किंवा हे ऑनलाईन जे फ्री आहेत ते करा. आणि त्या फ्री आहेत म्हणून त्याचं क्वालिटी कमी असं कुठेही नाही आहे. म्हणजे लोकांना असं एक जनरली गैरसमज असतो की फुकट मिळते त्याला काय अर्थ नसणार. पण स्टॅनफर्ड, हार्वर्ड, बर्कली, IIT खरगपूर, IIT मुंबई या सर्वांचं कोर्सवेअर, त्यांच्या प्रोफेसरची लेक्चर्स ही त्याच क्वालिटीची आहे. तुम्ही करू शकता. आणि आता म्हणजे आता परंपरागत आपली जी कोर्सेस आहेत किंवा शिक्षण आहे की BA, BCom म्हणजे या करणाऱ्या लोकांना पण असं काही मरण नाहीये, काहीच नाही, त्याच्यातून पण काहीतरी निघत जाते. मी तुम्हाला एक गमतीचं उदाहरण सांगतो. अगेन मी नाव घेऊ शकत नाही, पण माझी पत्नी एका मोठ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर रिलेशनशिप्समध्ये काम करते त्या टीममध्ये. आणि इन्व्हेस्टर रिलेशन्स म्हणजे तुम्हाला जे मार्केटमधले तुमचे जे रेटिंग एजन्सी असतात ते तुमच्या स्टॉकला कव्हर करतात वगैरे वगैरे. तर परवात असं झालं की त्यांच्याकडे काहीतरी 20 का 25 रेटिंग एजन्सीचे रिपोर्ट्स आले आणि त्यांना हे फाइंड आउट करायचं होतं की मार्केट आपल्याबद्दल काय म्हणतंय. आणि हे जर तुम्ही काम पाहिलं तर फार किचकट आणि तांत्रिक आहे. फायनान्सचं काम आहे, ती CA आहे आणि MBA आहे फायनान्समध्ये, तर हे किचकट काम आहे. तर मग आम्ही दोघांनी मिळून ते रिपोर्ट PDF पब्लिक रिपोर्ट्स होते, ते रिपोर्ट्स आम्ही GPTमध्ये विचार करून पाहिलं की काय सांगतायत. आणि जे काम करायला तिला साधारण 5-6 तास लागले असते, कारण सगळे रिपोर्ट काढून नोट्स काढून, ते आम्ही 20 मिनिटात केलं. हे उदाहरण मी का सांगतोय, माझ्या बायकोचा विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, ऐकेला पॉडकास्ट नंतर, तंत्रज्ञानाचा काही संबंध नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण तिचं क्षेत्र फायनान्स आहे. पण फायनान्स असून जर ती तिचा वेळ वाचवून क्वालिटी आउटपुट घेऊ शकत असेल तर का वापरू नये. तर ते हे तुम्ही जे BSc BCom BA वाला म्हणालात ना, त्यांना सुद्धा अशा संधी शोधाव्या लागतील की जिथे माणसाला आपला वेळ वाया न घालवता प्रोडक्टिव्हिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, तिथे जर तुम्ही AIचा वापर केलात तर मला वाटतं त्यांना सुद्धा काही म्हणजे त्रास होणार नाही की आमचं करिअरच गेलं वगैरे, असं काही होऊ शकत नाही. असं एखादं रोजच्या वापरातलं एखादं उदाहरण देता येईल आपल्याला की त्याच्यामध्ये AIचा वापर करून म्हणजे सुटसुटीत झालं काम एकदम? मी तुम्हाला अगेन एक इंडस्ट्री उदाहरण देतो आणि पर्सनल उदाहरण देतो. पर्सनल उदाहरण म्हणजे मी नुकताच काश्मीरला जाऊन आलो आणि फॅमिली ट्रिप प्लॅन करताना जनरली काय असतं, तुम्ही इंटरनेटवर जाता, तुम्ही 4 ब्लॉग्स वाचता किंवा ट्रॅव्हल ब्लॉगचं हल्ली फार फॅड निघालं आहे. तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग्स पाहून किंवा 4 ट्रॅव्हल कंपनीकडून त्यांचे कोड्स घेता वगैरे, असं काय काय चालू असतं. पण मी एक गंमत केली ह्यावेळेला, म्हटलं चला आपण ChatGPTला सांगू काय करायचं. आणि मी त्याला पहिल्यांदा प्रॉम्प्ट दिला की आय वॉन्ट टू गो टू काश्मीर विथ माय फॅमिली, प्लीज डिझाईन आयटनरी फॉर 7 days. त्याने एक डिझाईन केली आयटनरी, ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ते. पण गंमत अशी आहे की जेव्हा मी तो प्रॉम्प्ट रिफाईन केला आणि मी सांगितलं आय वॉन्ट टू गो टू काश्मीर विथ माय फॅमिली, आय हॅव 2 daughters, एकीचं वय 13, एकीचं वय 7 आहे, आणि त्यांना जास्त गाडीने प्रवास करायला आवडत नाही 2 तासाच्या वरती, आणि आम्हाला व्हेजिटेरियन फूड पाहिजे, आणि अशी आयटनरी बनव की आम्हाला दगदग नको आहे. हे सगळं दिल्यावर त्याने जी आयटनरी डेव्हलप केली ती फारच पर्सनलाइज होती, आणि हे करायला तुम्हाला काही पैसे लागत नाहीत. मग ती आयटनरी घेऊन मी दिली कोणाला, तिकडच्या का ट्रॅव्हल एजंटला. असं नाही की मी डायरेक्ट तिकडनंच काहीतरी मेकमाय ट्रिपला बुक केलं. मी म्हटलं पण
ज्याला म्हणतात ना इन्फॉर्मेशन, की तुम्हाला काय पाहिजे पर्सनलाइज, ही तिथे मिळाली. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला, हे जे भारतातलं उदाहरण आहे. अगेन मी त्या कंपनीचं नाव नाही सांगू शकत, पण एक मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्यांचा गुजरातमध्ये एक प्लॅन्ट आहे आणि त्या प्लॅन्टमध्ये सगळे वर्कर जे काम करतात त्यांना फक्त गुजराती येतं. आणि जी मशीन्स आहेत त्या प्लॅन्टमध्ये ती सगळी अशी महागडी फॉरेनची मशीन्स आहेत आणि त्या मशीनची मॅन्युअल सगळी इंग्लिशमध्ये आहेत, इंग्रजीमध्ये आहेत. जर ते मशीनमध्ये बंद पडलं प्रोडक्शन चालू असताना तर काय करायचं? तर मग तुम्हाला एकच उपाय आहे, मेंटेनन्सच्या कोणाला तरी माणसाला बोलवा, तो येणार कुठनं तरी आणि तो बघणार वगैरे. ते यांनी गंमत केली, आपल्याला इथे AI कसा वापरता येईल. त्यांनी काय केलं, त्यांनी त्या असेंब्ली लाईनवर छोटे स्पीकर लावले. ते आपल्या पानवाल्याच्या दुकानात असतात ना, पेटीएम पे 10 रुपया प्राप्त वगैरे वगैरे, तर सुंदर छोटासा स्पीकर लावला. आणि त्या स्पीकरमध्ये जर उद्या काय मशीन बंद पडलं तर तो वर्कर गुजरातीत म्हणतो की आता काय करायचं. त्याने बोललेलं गुजराती स्पीचचं पहिले टेक्स्ट होतं, म्हणजे गुजराती स्क्रिप्ट बनते. ती गुजराती स्क्रिप्ट इंग्रजीमध्ये भाषांतरित होते बॅकएंडला AIने. ती इंग्रजीमध्ये झालेल्या भाषांतराचा एक प्रॉम्प्ट बनतो, जे आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आत्ता म्हटलं ते. तो प्रॉम्प्ट इंग्लिश PDF मध्ये त्या मशीनच्या मॅन्युअलमध्ये जातो आणि तो आन्सर शोधतो की आता कुठला नट फिक्स करायचा, का कुठला बोल्ट करायचा, काय करायचं, काय कुठलं बटन दाबायचं. आणि ते जे उत्तर आहे ते रिव्हर्स येऊन परत त्या स्पीकरमधनं गुजरातीत. म्हणजे याने तुमचं आयुष्य किती सुखकर झालंय. म्हणजे लोक जे म्हणतात ना की आता सगळे जॉब, त्या माणसाचा जॉब तिकडेच आहे, फक्त तो आनंदाने तो जॉब अजून करतो की मला मला गुजराती येतं, मला गुजरातीत आन्सर मिळतं, मला काय कोणाची वाट पाहायची गरज नाही आहे. तर ही 2 उदाहरणं मला फार आवडतात की म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल ही दोन्ही तुम्ही पाहू शकता. डेटा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी असे 2 विषय चर्चेत आहेत खूप. त्याच्यामध्ये AIचा कसा वापर होऊ शकतो की गैरवापर होऊ शकतो? डेटा प्रायव्हसीमध्ये फारसा होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की AIला स्वतःचं माइंड नाही आहे किंवा AI म्हणजे आपण म्हणतो ना की डेटा प्रायव्हसी कशी झालेली आहे की तुमचा डेटा कोण वाचू शकतो की कोणाला ॲक्सेस आहे. फॉर वाचू पण शकता, ॲक्सेस कोणाला आहे. म्हणून GDPR असतील की आपलं पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल आहे जे इंडियाचं आहे. तर हे सगळं जे कशामुळे आलं की तुमच्या डेटाचा ॲक्सेस कोणाला मिळू नये. पण जर तुम्हाला AIने तो डेटा प्रोसेस करायचा आहे तर कोणाला तरी त्या मॉडेलला तुम्हाला ॲक्सेस द्यायला लागेल. आय एम सेइंग मॉडेल, नॉट अ ह्युमन, राईट. म्हणजे उदाहरणार्थ जर मला काश्मीरची आयटरनरी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं तर त्या डेटाला काश्मीरबद्दलचे जे इंटरनेटवर ओपनमध्ये अवेलेबल ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत किंवा Wikipedia जे आर्टिकल्स आहेत किंवा जे काही मी ओपनली ॲक्सेस करू शकतो ते त्याने ॲक्सेस केलं आहे त्या मॉडेलने आणि म्हणून तो मला आन्सर देतोय बेस्ड ऑन व्हॉट एव्हर इट इज, राईट. तर प्रायव्हसीच्या बाबतीमध्ये अजूनही थोडंसं असं आहे की जर आपण फारच कंट्रोल केलं तर AI शिकणार काय. ऑफकोर्स देर आर कंट्रोल्स, म्हणजे इव्हन तुम्ही तुमचा डेटा जर क्लाउडवर ठेवलात किंवा कुठल्या मॉडेलला दिलात तर इव्हन त्या मॉडेलमध्ये तो स्टोअर नाही करून ठेवत. ते इन्फरन्स ज्याला म्हणतो तो तांत्रिक मुद्दा आहे, पण इन्फरन्स म्हणजे कसं उत्तर देऊन तो डेटा डिलीट करतात, तो डेटा सेव्ह केला जात नाही. तर ते झालं प्रायव्हसीबद्दल. आणि सिक्युरिटीबद्दल पण तसंच आहे की सिक्युरिटी इज अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे उदाहरणार्थ मीच जर माझा पासवर्ड कागदावर लिहून फ्रीजवर चिकटवला आणि जर माझी ईमेल हॅक झाली तर त्यात AI म्हणा किंवा त्या ईमेल कंपनीचा काय दोष आहे. पण गंमत अशी आहे की आपले जे पासवर्ड असतात, म्हणजे आता तुम्ही 256 AES एन्क्रिप्शन ऐकलं असेल, म्हणजे 128 बीट 256. हे काय असतं? 256चं उदाहरण घेऊया. 256 एन्क्रिप्टेड पासवर्ड म्हणजे काय की माझा पासवर्ड तुम्हाला गेस करायचा असेल तर 2च्या वरती 256 पॉवर म्हणजे 78 डिजिटचा नंबर एवढी परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला ट्राय करायला लागते, जी ह्युमनली इम्पॉसिबल आहे. पण दुसरा मुद्दा काय, समजा मला असा हिंट आहे की तुमचा पासवर्ड आहे अमेय आणि तुमच्या कंपनी आहे लोकमत. मला एवढं माहिती असेल की अमेय आणि लोकमतचा काहीतरी संबंध आहे आणि ते पासवर्ड काहीतरी सोपा ठेवला. तर फारचा फार मी काय ट्राय करीन, अमेय लोकमत, लोकमत अमेय लोकमत डिजिटल, असं काहीतरी 15 वेळा ट्राय करून मला पासवर्ड क्रॅक करता येईल. किंवा लोक आपल्या मुलांची नावं ठेवतात, बर्थडे ठेवतात वगैरे वगैरे, राईट. पण 256 2च्या वरती पॉवर म्हणजे एवढे मला आयुष्यात करता येणार नाहीत, म्हणून ते सेफ आहेत. पण आता AIचं उदाहरण घेऊया. काही लोक असं म्हणतात डूम्सडे सिनारिओ की ही जी कॅल्क्युलेशन्स आहेत ही AI फार फास्ट करू शकेल. म्हणजे जे माणसाला 2:256 करायला आयुष्य पुरणार नाही ते AI कदाचित अर्ध्या तासात करू शकेल. मग उद्या समजा AI रोग झाली, जसं म्हणतात की अगेन हॉलिवूड मूवी, की त्यांना सगळे पासवर्ड ॲक्सेस पाहिजे आणि बँकिंगमध्ये घुसून फ्रॉड करायचा आहे वगैरे वगैरे, म्हणजे हे जे फिक्शन सध्या चालू आहे, नोबडी नोज. आय मीन त्या लेवलला जाऊन टेक्निकल पॉसिबिलिटी आहे का, आहे, होईल का, वी डोंट नो. पण पॉसिबिलिटी आहे. म्हणजे डेटा सिक्युरिटी प्रायव्हसीमध्ये डेटा हा सध्या तरी सगळ्या
हायपर स्केलर सेफ असतो. देर आर रूल्स, देर आर रेग्युलेशन्स. किंवा ट्रेनिंग डेटाचं तुम्हाला उदाहरण देतो. ट्रेनिंग डेटामध्ये सुद्धा बायस असतो बऱ्याच वेळेला. म्हणजे मी कुठला डेटा त्या मॉडेलला देतोय त्याच्यावरनं. म्हणजे आता मध्ये उदाहरण आलेले की एका मोठ्या, मी नाव घेत नाही, पण एका मोठ्या कंपनीच्या मॉडेलवर खूप ताशेरे आले होते आत्ताच. म्हणजे त्यांनी काहीतरी असं दाखवलं की नाझी सोल्जर्स जनरेट करा इमेज, आणि नाझी सोल्जर्स आफ्रिकन अमेरिकन निघाले इमेज. कसं असू शकतं? पण म्हणजे कोणतं असं ट्रेन केलेल्या मॉडेलला की डोंट बी बायस्ड, पण ते अतिच झालं. म्हणजे हिस्टॉरिकल फॅक्टला तुम्ही नाही तोड मारू शकत. नाझी लोकांना जे आपल्याला माहिती आहे त्यांना स्वतःच्या गौरवर्णीय आणि आर्यन असल्याचा अभिमान होता. नाझी लष्करात कोणी आफ्रिकन अमेरिकन सैनिक नव्हता. त्याच्यामुळे तो उलटा बायस झाला की जस्ट यू टू बी फेअर विथ एव्हरीबडी, आय कॅन्ट शो आफ्रिकन अमेरिकन पर्सन ॲज अ नाझी सैनिक. तर ते झालं AI मॉडेलमध्ये. किंवा अमेरिकन फाउंडिंग फादर सगळे गोरे होते, पण तिथे त्यांनी दाखवलं कोणतरी एक कृष्णवर्णीय माणूस पण त्या टेबलावर बसलाय. तर हे जे ट्रेनिंग डेटा आहे तो पण खूप मॅटर करतो की तुम्ही काय ट्रेनिंग देता. म्हणजे आज सुद्धा मी जे म्हणालो की भारतामध्ये अजूनही तो ट्रेनिंग डेटा, लेबलिंग डेटा नाही आहे, आणि त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे बरेचसे वुमन्स सेल्फ हेल्प ग्रुप, आपल्याला माहिती नसेल, जो डेटा मिळतो सध्या आपल्याला, आणि मला मॉडेल ट्रेन करायचं तर मला लेबलिंग करायला लागतं. म्हणजे काय, उदाहरणार्थ मला समजा फुलं कशी दिसतात ते शिकवायचे मॉडेल, तर फुलांची चित्र मी हजारो घेईन, पण मॉडेलमध्ये मला नाव टाकायला लागेल ना, गुलाब आहे, चमेली आहे, चंपा आहे, जे काय आहे ते. तर हे लेबलिंग स्थानिक लोक करतात, स्थानिक लँग्वेजमध्ये. आणि आजही इव्हन महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये त्यांना माहिती नसेल ते काय करतात विचार त्या बायकांना. महिला बचत गट हे काम करत आहेत. त्यांना पर शब्द आणि पर इमेज पैसे मिळत आहेत. त्या बिचाऱ्या महिलांना हेही माहिती नसेल की आपण LLM मॉडेलसाठी लेबलिंग करतोय, पण घर बसल्या त्यांना रोजगार उपलब्ध झालाय, कारण त्यांना मराठी चांगली येते, जे अमेरिकन कंपन्यांना येत नाही. असं तामिळनाडूमधले काही सेल्फ ग्रुप करतात की तमिळ LLM बनवायला मला तमिळ शब्द किंवा त्या फोटोचा तमिळ अर्थ कोणीतरी पहिल्यांदा तर भरला पाहिजे, मग ते मॉडेल शिकेल. तर असेही जे इन्फॉर्मल रोजगार AI निर्माण करतंय हे कुठे कॅप्चरच होत नाही. तर तो पण एक नवीन मुद्दा आहे. तर डेटा सिक्युरिटी प्रायव्हसीबद्दल म्हणायचं सांगितलं तसं की इट्स अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला AI ला दोष देऊन फायदा नाही. आणि प्रत्येक जण, म्हणजे त्याला खूप स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स आहेत, आणि असंही म्हणतात की जर अति रेग्युलेट केलं तर कदाचित त्याच्यातला रिसर्च थांबेल. त्याच्यामुळे तो एक थिन पॉईंट आहे, आणि बघूया आता काय होतंय ते. म्हणजे प्रत्येक सरकार म्हणते आम्ही कंट्रोल करू, बघूया. पण आता या निमित्ताने ती क्यूस्टार जी पण मागे जी चर्चा झाली होती की AI मानवतेसाठी धोकादायक ठरू शकतं, आणि याच्यामुळे मग ते बरीच म्हणजे नोकरी जाणं किंवा काढून टाकणं असा प्रकार पण झाला ChatGPT आणि असं सगळं. तर त्याच्याबद्दल थोडंसं समजून घ्यायला आवडेल की नेमकं काय होतं मग ते. क्यूस्टार बद्दल पब्लिक डोमेनमध्ये फारशी इन्फॉर्मेशन नाही आहे, पण जेवढं मला कळलंय तेवढं क्यूस्टारमध्ये असं झालं होतं. इट्स अ सिम्पल थिंग. म्हणजे हसाल तुम्ही. ChatGPT पहिले काय समजून घेऊया आपण, मग आपल्याला क्यूस्टारकडे जाऊया. ChatGPT वर्क्स ऑन अ मॉडेल कॉल्ड LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. लार्ज म्हणजे किती लार्ज? जर मी तुम्हाला म्हटलं की 1.7 ट्रिलियन पॅरामीटर्स. सर्वप्रथम आपण भारतीय आहोत, आपल्याला ट्रिलियन बिलियन कळत नाही, आणि पॅरामीटर, वेट्स, बायसेस हे जर तुम्ही तांत्रिक नसाल मशीन लर्निंग, तुम्हाला अजिबात कळणार नाही, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. पण व्हॉट इफ आय टेल यू की ChatGPTला किंवा GPT-4ला एवढं नॉलेज दिलेलं आहे रिसर्चर्सनी की जे एका माणसाला वाचायला नॉनस्टॉप 3000 वर्ष लागतील. एका बैठकीत 3000 वर्ष कोणी वाचू शकत नाही. आपलं तेवढं ह्युमन लाईफ स्पॅन नाही आहे. आम्हाला दर 10 मिनिटांनी वॉशरूमला जायचं असतं, सिगरेट प्यायला जायचं असतं, चहा प्यायला जायचं असतं, झोपायचं असतं. त्याच्यामुळे LLMला हे मॉडेल दिले. आणि LLM म्हणजे वॉट इज अ टेक्स्च्युअल आउटपुट, ऑलवेज रिमेंबर. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर LLM पुढचे शब्द काय असतील हे गेस करतं, एकदम सिंपल शब्द. म्हणजे पूर्वी आपण जेव्हा गुगलमध्ये टाईप करायचं सर्चमध्ये तर पुढचे शब्द गेस करायचा, तसं तुम्ही जेव्हा निबंध लिहिताय ChatGPTमध्ये किंवा समरी बनवता तेव्हा तो टेक्स्च्युअल गेस करतो ऑन अ कन्सेप्ट कॉल्ड GPT, विच इज जनरेटिव्ह प्रिडिक्टर ट्रान्सफॉर्मर. हा एक मशीन लर्निंगमधला मॉडेलिंग कन्सेप्ट आहे. म्हणून ChatGPT गणित नाही सोडवू शकत, सिम्पल मॅथमॅटिक्स नाहीच. म्हणजे एक मीम पण आला होता की मी त्याला विचारलं 3+2 किती आहे, तर त्याने सांगितलं 5. मी म्हटलं नो बट माय वाईफ सेज 6, तर त्याने म्हटलं ओ युअर वाईफ इज ऑलवेज राईट, इट मस्ट बी 6. असा एक मीम आलेला. खरं खोटं मला माहिती आहे, मी ट्राय केलं नाही ChatGPTवर, पण खरं आहे ते. म्हणजे ChatGPT इज नॉट फॉर अनॅलिटिकल प्रॉब्लेम्स, इट इज फॉर टेक्स्च्युअल प्रॉब्लेम्स. क्यूस्टारमध्ये काय झालं, म्हणजे असं अगेन कुजबूज आहे, आपल्याला ओपन एआयच्या मध्ये काय चाललं एक्झॅक्टली कधीच कळणार नाही, ब्लॅक बॉक्स. अशी कुजबूज आहे की क्यूस्टार प्रोग्रॅम गणित सोडवायला शिकला,
आणि गणितं सोडवायला तुम्हाला मूलभूत संकल्पना समजायला लागतात. गणित इज नॉट ऑलवेज अ फॉर्म्युला. बरोबर. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतील किंवा जे काय, तुम्हाला गणिती संकल्पना. आणि माणसाचं काय आहे ना, मी जे पहिल्यांदा उदाहरण दिलं की मुलाला किंवा माणसाला मूलभूत संकल्पना समजून अडॅप्ट करता येतात. म्हणजे मी एका प्रकारचं क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलो तर मला परीक्षेत कुठलाही प्रश्न आला तर मी अडॉप्ट करू शकेन. वेर ॲज अ प्रोग्रॅम ऑर अल्गोरिदम हॅज टू गेट द एक्झॅक्ट इनपुट अँड एक्झॅक्ट आउटपुट. म्हणजे तो त्याच प्रकारची 50 गणितं फास्ट माझ्यापेक्षा सॉल्व्ह करेल. मला अर्धाच लागेल, पण मला जर तिसरं गणित टाकलं तर कदाचित ह्युमन ब्रेनमुळे मी अडॅप्ट करेन की अरे माझ्या शिक्षकाने मला कन्सेप्ट शिकवला होता, मग मी तो कन्सेप्ट वापरून हे गणित कसं सॉल्व्ह करू शकेन. पण क्यूस्टारमध्ये ते झालं आणि तेव्हा लोकांच्या भुया उंचवल्या की जर क्यूस्टार गणितं सोडवायला लागला तर कदाचित तो आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सकडचं पहिलं पाऊल ठरेल. आणि बिकॉज इट वॉज हश, मग ते असं म्हणतात की सॅम अल्टमनला बोर्डने सांगितलं की बाबा रे हे तू काय करतोयस, हे तू बोर्डकडनं परमिशन का नाही घेतली, मग त्याच्यात रिस्पॉन्सिबल आहे कुठे, एथिकल आहे कुठे, वगैरे वगैरे. अगेन हे सगळं कुजबूज आहे. मलाही त्याचं नक्की काही माहिती नाही, पण असं म्हणतात की क्यूस्टार वॉज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच इज जनरल इंटेलिजन्स. आणि त्याच्यामुळे ह्युमॅनिटीला कदाचित धोका होऊ शकतो. कारण जर मशीन सगळं करायला लागली आणि विचार करायला लागली आणि अडॅप्ट करायला लागली तर मग माणसाचा त्याच्यावरचा कंट्रोल कदाचित राहणार नाही. आणि म्हणून ते थोडंसं मध्ये नोव्हेंबर-डिसेंबरला काय झालं जे प्रकरण कॉर्पोरेट लाईफमध्ये ते झालं असं म्हणतात. बरं. हे सगळं समजा वापरायचं असेल तर हे फ्री आहे, पैसे देऊन पेड आहेत की कशी, याच्यातली व्हर्जन्स कशी आहेत, काय आहेत? सामान्य माणसाला वापरायला ChatGPT आजही फ्री आहे. किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्टचं Co-Pilot म्हणून ॲप्लिकेशन आहे, ते पण पब्लिक डोमेनमध्ये आहे. यू कॅन डाउनलोड Co-Pilot ऑन युअर एनी मोबाईल फोन आणि तुम्ही वापरू शकता. किंवा बिंग ब्राउझरमध्ये ते आहे. गुगलने जीमेलमध्ये आत्ता ते सुद्धा दिलं आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी जी सामान्य कामं आहेत, म्हणजे काश्मीरची आयटनरी बनवणं, शाळेतल्या माझ्या मुलीच्या वक्तृत्व स्पर्धेकडे भाषण बनवणं, किंवा असं काय एखादी यादी बनवणं किंवा पार्टीचे आयडियाज बनवणं, ह्याच्यासाठी सगळी टूल्स फ्री आहेत. तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन जर कॉर्पोरेटसाठी वापरायचं असेल, जिथे तुम्हाला बऱ्याच PDFs एकाच वेळेला अपलोड करून त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला आन्सर पाहिजे, किंवा तुम्हाला ॲक्च्युली हजारो रेडिओलॉजीच्या इमेजेस ट्रेन करायच्या आहेत, जसं मी डॉक्टरांचं उदाहरण दिलं, तर तुम्हाला पैसे देऊन ही सर्व्हिसेस कुठल्या तरी क्लाउड वेंडरकडनं घ्याव्या लागतात. आणि त्याच्यातसुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत. म्हणजे मायक्रोसॉफ्ट असेल, ॲमेझॉन असेल, गुगल असेल, यांच्याकडे पेड मॉडेलसुद्धा आहेत आणि ओपन सोर्स मॉडेलसुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः आता फेसबुक मेटाचं लामा 3 हे खूप ओपन सोर्स मॉडेल आहे. म्हणजे ते तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे GPU सर्व्हर असेल तरी तुम्ही तुमच्या डेटा सेंटरमध्ये इन्स्टॉल करून करू शकता. आता तर असं नवीन येतं आहे की ज्याला आपण NPU म्हणतो, न्यूरल प्रोसेसिंग युनिट. तुमच्या PCsमध्ये, लॅपटॉपमध्ये सुद्धा AI चालणार आहे. आत्ता नवीन PCची रेंज बऱ्याच लोकांनी लॉन्च केली, HPने केली, मायक्रोसॉफ्टने केली, की जिथे तुम्हाला अगदी क्लाउड इंटरनेटवर जायची पण गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या PCवर AI मॉडेल रन करू शकता. आणि हे आता हळूच लवकर मोबाईलपर्यंत पोहोचेल असं माझं म्हणणं आहे. आणि मोबाईलला पोचलं की ते सर्वमान्य झालं, म्हणजे देन इट बिकम्स अ व्हॉट्सॲप फॉर एव्हरीबडी. तर अगेन कमिंग बॅक टू युअर ओरिजिनल क्वेश्चन, फ्री 90% थिंग्स आर 100% फ्री. यू डोंट हॅव टू पे टू एनीबडी. तुम्हाला जर खरोखर त्याचा कॉर्पोरेट यूज करायचा असेल आणि तुमचा डेटा खूप असेल तर तुम्हाला त्याची पेड सर्व्हिस घ्यावी लागते. आता शेवटाकडे जाऊया. कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती मानवी बुद्धिमत्ता, त्याच्या समोर मानवी बुद्धिमत्ता फिकी पडेल असं काही होईल की ती फक्त म्हणजे अशी उगाच चर्चा आहे? मला वाटत नाही की आपली बुद्धिमत्ता मशीनसमोर फिकी पडेल. याचं सिम्पल कारण आहे की आपल्याकडे जे प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात, आपल्याकडे 86 बिलियन्स न्यूरॉन असतात प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये. आणि GPT-4 मॉडेल जे आहे आपलं, मी आत्ता तुम्हाला 3000 वर्षांचं जे सांगितलं, त्या मॉडेलचं लूजली कंपॅरिझन इज 1 ह्युमन ब्रेन. आणि आपल्याकडे आज असे 6 अब्ज मेंदू आहेत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की मानवी मेंदूच्या पुढे कधीच AI जाईल, कारण शेवटी AIला बनवणारा मानव आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ना, आपण एक ऑर्गॅनिझम आहोत हे लक्षात ठेवूया आपण, की आपल्याला एक्सटर्नल फ्युएल सोर्स नाही लागत. म्हणजे आपण जेवतो त्याचं एनर्जीत रूपांतर होतं वगैरे वगैरे, किंवा झाडांना प्रकाश संश्लेषण होतं, ते ठीक आहे. पण आपल्याला एक्सटर्नल इनपुट नाही लागत अनलेस जसं आज मशीन्सला लागतं. म्हणजे मशीन प्रोग्रॅमिंग अल्गोरिदम कितीही करेल, आपल्याला हार्डवेअर लागतं. ते डेटा सेंटर बनवणं किंवा त्या चिप्स बनवणं, त्या चिप डिझाईन करणं, त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी देणं, त्याला लागणारं प्रोग्रामिंग करणं, हे माणसंच करतायत ना आजपर्यंत. त्याच्यामुळे अगेन मी माझं वैयक्तिक मत सांगतो, म्हणजे माझ्या एम्प्लॉयरचं कुठलंही मत सांगत नाही. माझं असं वैयक्तिक मत आहे की मानवी मेंदू हा नेहमी सुप्रीम राहील,
कारण मानवी मेंदूमध्ये जी अडॅप्टेबिलिटी आहे आणि मानवी मेंदू जे ट्रेनिंग देऊ शकतो किंवा जे आपण एम्पथी ज्याला म्हणतो, इमोशन्स, एम्पथी, याला खूप महत्त्व आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो. आय रोबोट नावाचा पिक्चर आलेला मध्ये, सिनेमा होता विल स्मिथचा. त्याच्या पहिल्याच सीनमध्ये असं आहे की इट्स अ रोबोटिक सिस्टीम आणि तो एका पुलावर असा गाडीमध्ये अपघातात पडला आणि त्याच्यावर लहान मुलगी आहे 10-11 वर्षाची आणि तो एक AI कॅमेरा बघतो की कोण वाचू शकतं, कोणाला वाचवायचं. म्हणजे त्या रोबोटला सांगितलं तू एका माणसाला वाचू शकतो या दोघांपैकी. तर तो प्रोबॅबिलिटी घेतो आणि तो म्हणतो की ह्या मुलीची वाचण्याची शक्यता 11% आहे, या माणसाची 52% आहे, मी या माणसाला वाचवतो, मुलीला जाऊ दे. आणि त्या धक्क्याने तो विल स्मिथ असं दाखवलं सिनेमामध्ये, त्याला अजून ती नाईटमेअर येतात की ती मुलगी मी. पण हे जर ह्युमन अँगलने बघितलं तर आपण काय म्हणतो की माझं आयुष्य मी जगून झालंय, त्या मुलीला वाचव बाबा. हे यायला समजायला फार कठीण आहे. तो फक्त डेटावर काम करतो. तो डेटा सुद्धा मानवाने दिलेलाच डेटा असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं पर्सनली की ह्युमन ब्रेन विल बी ऑलवेज सुप्रीम. AI ह्युमन ब्रेनला टेक ओव्हर करू शकत नाही. म्हणजे आपल्याला शाळेत असताना निबंध याचा विज्ञान शाप की वरदान त्याची थोडीशी चर्चा झाली आणि त्याच्यातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की जर आपण त्याला प्रॉपर वापर जर केला त्याचा तर ते आपल्यासाठी वरदान ठरू शकतं. तर या सगळ्या माहितीबद्दल खूप खूप थँक्यू. कारण खूप त्याच्याबद्दल म्हणजे मनामध्ये खूप शंका अशा खूप होत्या की नोकऱ्या जाणं किंवा याचा वाईट परिणाम, मानवतेला धोका वगैरे असं सगळं. पण ते बरेचसे सगळे विषय क्लिअर झाले. तर थोडक्यात जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर आपण इंटेलिजंटली वापर केला तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं, असं या एकूण चर्चेतून आपण हा निष्कर्ष काढू शकतो. तर आज इथेच थांबूया आणि पुढच्या भागात परत भेटूया. पाहत रहा डोक्याला थॉट. थँक्यू.